पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू सुरक्षा दल आता अलर्ट मोडवर आलंय। जम्मू काश्मीरमधल्या संवेदनशील भागामध्ये हॉटेलमध्ये झाडाझडती सुरू झाली आहे। दहशतवाद्यांना मदत करणारे इथं लपून बसल्याची शंका उपस्थित होतीये। बस स्थानक परिसरातील हॉटेल्सवरती विशेष नजर ठेवण्यात आलेली आहे। दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधील काही स्थानिकांनी मदत केल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे आता जम्मू काश्मीरचं सुरक्षा दल अलर्ट मोडवरती आलेलं आहे। संवेदनशील भागामध्ये हॉटेल्समध्ये झाडाझडती घेतली जाते। दहशतवाद्यांना ज्यांनी मदत केली ते इथे लपून बसल्याची शंका व्यक्त होते। बस स्थानक परिसरातील हॉटेल्सवरती विशेष नजर ठेवली जाणार आहे। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, दहशतवाद्यांविरोधात तर मोहीम उघडलेलीच आहे, पण त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात सुद्धा आता सुरक्षा दल अलर्ट झालेला आहे। कशा पद्धतीने झाडाझडती सुरू आहे, काय सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये? नक्कीच प्रज्ञा, जम्मू काश्मीरच्या जे सुरक्षा दल आहे हे आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेलं आहे। जवळपास 400हून अधिक जे संशयित आहेत, ज्यांनी या दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय व्यक्त केला जातोय, त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, अशा लोकांना आता ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे। दुसरीकडे हेच काही मदत करते हे जम्मूतल्या श्रीनगरमधल्या अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये पर्यटकांच्या आडोसा घेऊन लपले असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याकारणानेच ही संपूर्णतः झाडाझडती सुरू आहे। बस स्टँड असो किंवा इथले हॉटेल्स असो, या ठिकाणी संपूर्णतः चौकशी केली जात आहे। त्याचबरोबर ती काही महत्त्वाची गावं आहेत ज्यातनं या दहशतवाद्यांना वारंवार खतपाणी दिलं जात असल्याचं देखील सांगितलं जातं। त्या ठिकाणी देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा जाताना पाहायला मिळत आहे। NIA ने या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर जम्मू पोलिसांची मदत ही इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये सर्च ऑपरेशनसाठी घेतली जात आहे, तर CISFच्या जवानांकडून सुरक्षेची हमी देखील घेण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच आता संपूर्ण जो तपास आहे हा वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। काही नावं ही आयडेंटिफाय झालेली आहेत, त्यांच्याकडे देखील चौकशी केली जाते। त्यामुळे या संपूर्ण हल्ल्यामागे जे सूत्रधार आहेत किंवा त्यांचे मदतनीस आहेत त्यांची देखील धरपकड ही केली जात असल्याचं पाहायला मिळते आणि त्यासाठी जम्मूचे जे सुरक्षा बल आहे हे कुठेतरी वेगाने संपूर्णतः श्रीनगर असो किंवा जी संशयास्पद गावं असो या ठिकाणी झाडाझडती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पहलगामच्या या हल्ल्यानंतर इथले नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय, पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। मात्र या मागचे जे सूत्रधार आहेत हे नक्कीच कुठेतरी लपून बसल्याचा संशयावरूनच हा संपूर्ण तपास सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जसं आपल्याला अपडेट मिळाली आहे की बस स्थानक परिसरातील हॉटेल्सवरती विशेष नजर ठेवण्यात आली आहे, यामागे काय कारण? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच हॉटेल्समध्ये पर्यटक सुद्धा राहत असतील किंवा जे अडकलेले नागरिक आहेत ते सुद्धा राहत असतील, या कारवाईचा त्यांना त्रास होऊ नये किंवा त्यांच्यासाठी काही विशेष खबरदारी घेतली जाते का? प्रज्ञा, नक्कीच बस स्टँड्स या ठिकाणी असलेले बस स्टँड्स असोत किंवा त्या ठिकाणी असलेल्या ज्या बग्गीज असतात, ज्या छोट्या स्वरूपात छोट्या खेडोपाड्यांमध्ये जात असतात, यातनं हे आरोपी आपले जी आहे ती जागा वारंवार बदलण्याची शक्यता आहे। त्यामुळे या परिसरात काही काळ थांबल्यानंतर, प्रकरण आटोक्यात आल्यानंतर किंवा सुरक्षा रक्षक हे दुसरीकडे तपासाच्या अनुषंगाने गेले असताना या ठिकाणाहून पळ काढण्याचा त्यांचा अंदाज असू शकतो आणि त्या अनुषंगानेच हा संपूर्ण तपास सुरू आहे। हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आलेले रजिस्टर्स, आधार कार्ड्स हे देखील तपासले जात आहेत। त्यामुळे दरवेळी अशा कुठल्या घटना घडतात त्यावेळी हे हॉटेल्स प्रामुख्याने त्या ठिकाणी चौकशी होत राहते, सुरक्षाही त्या ठिकाणी तपासले जातात सुरक्षा रक्षकांकडून। नेमके हे कोण पर्यटन आहेत, कुठनं आलेले आहेत, त्यांचा या जी घटना घडलेली आहे त्याच्याशी काय संबंध आहे का किंवा त्या ठिकाणी कोण संशयित तर नाही ना, या संपूर्णताची खातिरदारी केली जाते। जवळपास 400हून अधिक जणांना या संपूर्ण घटनेनंतर चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे, ज्यांचा या संपूर्ण घटनेशी काही लिंक आहे का हे देखील तपासलं जाते। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।